जर तुम्ही आज तुमच्या पेशंटला घरी नेत असाल तर थांबा. इमर्जन्सीच्या लक्षणाबद्दल डॉक्टरांना हे प्रश्न आधी नक्की विचारा. तुमच्या घराला हॉस्पिटलाचा वॉर्डमध्ये बदलण्याआधी कोणती मेडिकल उपकरणे खरोखर गरजेची आहेत हे जाणून घ्या. नित्य नर्स मध्ये आपले पुन्हा स्वागत आहे. आम्ही हॉस्पिटलच्या दर्जाची आरोग्य सेवा तुमच्या घरी घेऊन येतो, ज्यामुळे तुमचे प्रियजन त्यांच्या आवडत्या वातावरणात सुरक्षितपणे बरे होतील. आपल्या सर्वांनाच वाटते की आपले प्रियजन घरी असावे, पण काही अघटित घडले तर काय, ही भीतीही असतेच. होम केअर आणि हॉस्पिटलमध्ये निवड करण्यापूर्वी या 13 प्रश्नांची उत्तरे नक्की ऐका. पेशंट मानसिक आणि शारीरिक दृष्टीने होम नर्सिंगसाठी तयार आहे का? तुमच्या डॉक्टरांना सविस्तर तपासणी करायला सांगा. पेशंटची प्रकृती हॉस्पिटल बाहेर सुरक्षितपणे सांभाळता येईल का आणि हॉस्पिटलच्या तुलनेत होम केअर मध्ये नेमके काय धोके असू शकतात हे जाणून घ्या. पेशंटची काळजी घेण्यासाठी कोणत्या प्रकारच्या नर्सिंग अनुभवाची गरज आहे? पेशंटला रोजच्या मदतीसाठी केअर गिव्हरची गरज आहे की एखाद्या अनुभव नर्साची? तुमच्या पेशंटला कोणत्या प्रकारच्या एक्सपर्टची गरज आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. पेशंट साठी कोणत्या प्रकारचा मेडिकल मॉनिटरिंगची गरज लागेल? प्रत्येक पेशंटची गरज वेगळी असते. साधारणपणे तुम्हाला बीपी, शुगर आणि ऑक्सिजन लेवल यावर लक्ष ठेवावे लागेल आणि रिपोर्टची डॉक्टरांकडून तपासणी किती वेळा करून घ्यावी लागेल हे तुम्हाला माहित असायला हवे. जर हॉस्पिटलमधील मुक्काम वाढला तर त्याचा पेशंटवर वाईट परिणाम होईल का? हॉस्पिटलमध्ये जास्त दिवस राहणे नेहमीच फायदेशीर नसते. जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्याने मानसिक ताण, वाढता खर्च आणि हॉस्पिटलमधून होणाऱ्या इन्फेक्शनचा धोकाही वाढू शकतो. हॉस्पिटलमधून होम नर्सिंग मध्ये पेशंटला शिफ्ट करण्याने काय नुकसान होईल? आपण वास्तवता समजून घेतली पाहिजे. घरी मेडिकल इमर्जन्सी सांभाळणे थोडे कठीण असू शकते. जर केअर गिव्हर प्रशिक्षित नसेल तर काही कॉम्प्लिकेशन झाल्यास वेळेवर उपचार मिळण्यात उशीर होऊ शकतो. उत्तम होम नर्सिंग साठी मला घरी कोणती मेडिकल उपकरणे ठेवावी लागतील? बेड रिडन पेशंट साठी तुम्हाला एअर मॅट्रेस असलेला हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन सपोर्ट, बीपी आणि शुगर मॉनिटरिंग मशीन आणि एक ऑक्सिमीटर व थर्मोमीटर यांची गरज पडेल. पेशंट मधील अशी कोणती लक्षणे आहेत जी ठरवतात की त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेणे गरजेचे आहे? हे खूप महत्वाचे आहे. मुंबईतील ट्रॅफिक पाहता प्रत्येक मिनिटाला महत्व आहे. कोणत्या धोक्याचा खुणा दिसताच पेशंटला त्वरित हॉस्पिटलमध्ये न्यावे लागेल हे डॉक्टरांना विचारा आणि ॲम्ब्युलन्सचा नंबर तयार ठेवा. काही कॉम्प्लिकेशन झाल्यास डॉक्टर घरी येऊ शकतात का? टेलिकन्सल्टेशनने मदत होईल का? तुमचे डॉक्टर होम विजिट साठी उपलब्ध आहेत का किंवा व्हिडिओ कॉल द्वारे तपासणी पुरेल का हे स्पष्ट करून घ्या. तसेच घरी सॅम्पल कलेक्शन करणाऱ्या लॅबचा नंबर ही जवळ ठेवा. आपण घरी छोटी मोठी इमर्जन्सी किंवा वेदना कशा हाताळू शकतो? वेदना, श्वास घेताना त्रास होणे किंवा अस्वस्थता अशी सांभाळावी याबद्दल केअर गिव्हरची सल्ला घ्या. इमर्जन्सी मध्ये काय करावे? अगदी बेसिक CPR कसा दिला पाहिजे याचे योग्य नियोजन तुमच्याकडे असायला हवे. पेशंटच्या काळजीबद्दल माझ्या कुटुंबातील सदस्यांना काय माहिती असायला हवी? जखमेची आणि कॅथेटरची काळजी, औषधांची वेळ, आहार, पेशंटच्या शरीराची बाजू बदलणे याबद्दल स्पष्ट माहिती घ्या. स्वच्छता आणि इन्फेक्शन कंट्रोल बाबतीत अजिबात निष्काळजी करू नका. डॉक्टर पेशंटचा प्रकृतीचा अपडेट नेमके किती दिवसांनी घेतील? पेशंटचा प्रकृतीचा अपडेट नेमके किती दिवसांनी घेतील हे डिस्चार्ज घेताना डॉक्टरांना विचारा. यामुळे तुमच्या होम केअरचे नियोजन योग्य रीतीने सुरू राहील आणि कोणतेही कॉम्प्लिकेशन होणार नाही. होम केअर मुळे काही वेळाने किती खर्च वाचू शकतो? उपचारांना अवधी आणि कॉम्प्लिकेशन्सची शक्यता समजून घ्या. खर्चाबद्दलची स्पष्टता तुम्हाला तुमच्या प्रियजनांसाठी योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. आपण घरी इन्फेक्शन कंट्रोल कसे सुनिश्चित करावे? पेशंटचे लवकर बरे होणे स्वच्छतेवर अवलंबून असते. पेशंटची स्वच्छता, बाहेरच्या व्यक्तींना भेटीवर मर्यादा आणि पेशंटला सुरक्षित ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. हॉस्पिटल मधून डिस्चार्ज घेताना होम नर्सिंगचा विचार करणे हे एक महत्वाचा पाऊल आहे. हे 13 प्रश्न विचारून तुम्ही हे खात्री करू शकता की तुमच्या प्रियजनांना घराच्या वातावरणात सर्वात सुरक्षित
सुरक्षित आणि सर्वोत्तम काळजी मिळेल. नित्य नर्स मध्ये आम्ही हॉस्पिटल आणि घर यातील अंतर कमी करतो, ज्यामुळे तुमचे कुटुंब काळजीचा टेन्शन ऐवजी पेशंटच्या प्रकृतीवर लक्ष केंद्रित करू शकेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमचा मित्र कुटुंबियांना शेअर करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.